खऱ्या अर्थानं गाडीवाला जर प्रामाणिक असेल तर शेतकऱ्याचे सुद्धा चांगले पैसे घडतात. आज मला अनुभव आला की आपलं नाव सांगा आणि गावाचं नाव सांगा. बाळू मच्छिंद्र मरकड, गाव मडी, तालुका पाथर्डी, जिल्हा अहमदनगर. पाथर्डी तालुक्यातून ही मंडळी आलेली आहेत. गाडीवाल्याला आपल्याला काय कमिशन भेटतं इथं? 1 रुपया नाही, चहा सुद्धा नाही. चहा 5 झाले, चहा सुद्धा नाही. चहा नाही मिळाला, चहा जरी नाही मिळाला तरी पण शेतकऱ्याला एक चांगल्या पद्धतीने, कारण चहा पाजायला लोकच थांबत नाही. ऑनलाईन पेमेंट असल्यामुळे फास्ट इथनं शेतकरी निघून जातात आणि जाता जाताच त्यांना पट्टी हातामध्ये भेटती. आज या गाडीवाल्यांनी एक शेतकऱ्याचा अनुभव आज मला सांगितला, तो आपल्या लाईव्ह मध्ये घेतोय. आज शेतकऱ्याच्या प्रती तुमच्या काय भावना होत्या? शेतकऱ्यांनी आज जो माल टाकला त्याचा आपण कशा पद्धतीने त्याची भावना होत्या जागेवरती? जागेवर कॅरेट भरताना शेतकऱ्यांनी सांगितले की माझी अपेक्षा मला 500 ते 600 रुपये सरासरी सुटली पाहिजे. मला आल्यानंतर त्याला 1100 रुपये सरासरी सुटली. 500 रुपये सरासरी सुटली पाहिजे अशा हिशोबाने शेतकऱ्यांची भावना होती. आणि 1100 रुपये ज्यावेळेस रेट सुटतोय आणि रेट त्यांना मिळतोय, खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचे इथं चांगले पैसे घडतायत. आणि म्हणून या शेतकऱ्यांना न्याय देणारा जर कोणता घटक असेल तर पहिल्यांदा तो गाडीवाला जर चांगल्या ठिकाणी तो माल घेऊन जात असेल आणि स्वतःचा स्वार्थ न साधता अगदी शेतकऱ्याचा स्वार्थ साधत असेल तर मला असं वाटतंय नुसती चहाची आठवण काढली तर चहा हजर. त्यामुळं शेतकऱ्याच्या मनातल्या ज्या भावना आहेत इथं लगेच सत्यात उतरत आहेत. शेतकऱ्याच्या गाडीवाल्याच्या आणि शेतकऱ्याच्या ज्या भावना होत्या की बाबा मला 500 मिळालं पाहिजे, त्याला परमेश्वराच्या कृपेने आज 1100 रुपये कॅरेटला भेटली. ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अशा गाडीवाल्यांना कुणाला चहाला सुद्धा ही निंदे माणसं नाहीयेत, कुठं थांबत सुद्धा नाहीयेत. जे आले माल टाकला, शेतकऱ्याच्या मालाची पट्टी त्याला ऑनलाईन भेटती, लगेच तो डायरेक्ट निघून जातोय. पण आज आम्ही त्यांना स्वतःहून थांबून घेतलं की तुमची काय अडचण आहे का? कारण आधीमध्ये मी नाशिकला येतो, त्यावेळेस नाशिकला आल्यानंतर इथल्या व्यापाऱ्यांशी चर्चा करतो, कामगारांशी चर्चा करतो, शेतकऱ्यांशी चर्चा करतो आणि शीतावून भाताची परीक्षा होते. आज तुम्हाला मी तपासलं तर ही शेतकऱ्यांच्या भावना आहेत. आणि खऱ्या अर्थानं शेतकरी ज्यावेळेस अगदी सुखी असेल त्यावेळेस नक्कीच गाडीवाला बी सुखी होईल, आडत्या पण सुखी होईल, कामगार पण सुखी होईल. पहिल्यांदा शेतकऱ्याला सुखी केलं पाहिजे. आज शेतकरी एवढा घाबरून सोडला जागेवरच्या व्यापाऱ्यांनी की बाजार पडले सांगायचे कमी रेटमध्ये मागायचं. तसं तुम्हाला इथं कमी रेट दिसला नाही. पुण्याच्या मार्केटला सुद्धा कमी रेट नाही, इथल्या मार्केटला सुद्धा कमी रेट नाहीये. पण एक आहे, महाराष्ट्रामध्ये पुणे हे टॉप मालाचं नेहमी उच्च रेट देणारं शहर ठरलेलं आहे. परंतु इथं सुद्धा ऑल इंडियात माल जात असल्यामुळं आज पुण्याच्या तोडीस तोड 105 रुपये गोटी आणि वर 130 रुपये हा रेट हा ना जागेवरती भेटू शकत ना कोणत्या मार्केटला भेटू शकत. तो केवळ आणि केवळ केडी चौधरी फ्रुटेक्स आणि केडी चौधरी डाळिंब्याड पुणेमध्येच आपल्याला पाहायला भेटतोय. आणि म्हणून अशा गाडीवाले ज्यावेळेस शेतकऱ्याला न्याय देतील, मग भाजीची गाडी असेल, कांद्याची गाडी असेल, त्यातनं थोडा जरी माल 12 महिने मार्केटपर्यंत पोहोचला तर जागेवर आपली हेळसांड होणार असेल तर ती कुठंतरी मार्केटपर्यंत अशा गाडीवाल्यांच्या माध्यमातून माल पोहोचला तर आपले डबल पैसे होणार. बरोबर आहे का? बरोबर. तुम्ही अनेक मार्केट पाहिली असतील, पण या मार्केटमध्ये आल्याच्या नंतर असं एखादं वाटलं की दुसऱ्या मार्केटला चांगलं होतं तो पॉईंट इथं नाहीये? नाही, तसं काहीच नाही. उलट इथं चांगलं होतं. आमचे शेतकरी सगळे खुश येईल आल्यानंतर. खऱ्या अर्थानं हे आमचे शेतकरी हसत घरी झाले तिथं चेहऱ्यावर हसू, शेतकऱ्याच्या बी चेहऱ्यावर हसू असत जातो आम्ही एकदम. असं आहे का तुमचं लेबल नाव बघून माल विकले जात नाही. जसा माल असतो ना तसंच माल सगळ्यात म्हणजे चांगली गोष्ट. काही मार्केटला अशी परिस्थिती आहे नाव बघून आणि लेबल बघून थोडाफार माल असेल हे महत्वाचं आहे. कारण चेहरा बघून किती तुम्ही लोकांना न्याय देणार आहात. आणि जे नाही आले मग त्यांनी प्रत्येकाने चेहराच दलाला दाखवायचा, नाव प्रत्येकाला सांगायचं. इथं कुणाचंही चेहरा बघितला जात नाही, कुणाचं नाव बघितलं जात नाही, माल बघून विकला जातो. गेल्या वर्षी आम्ही 40 खेपा मारल्या, यंदा आम्ही 40-45 खेपा केल्या. एवढा माल कमी असून सुद्धा आम्ही रोज चढवतो. का चालतात? तुम्ही शेतकऱ्यांना सेवा देता पण तुमच्या गाड्या चालल्या, बाकीच्या ज्या कमिशनवर चालणाऱ्या गाड्या स्टॉप झालेल्या आहेत. कमिशनला हात सुद्धा लावत नाही मंडळी. असो, बऱ्यापैकी आज
केडी चौधरी हे नाव प्रत्येकापर्यंत पोहोचले, परंतु काही मनामध्ये जर काय आपल्या शंका कुशंका असेल तर युट्यूब चॅनलवर तर तुम्ही चर्चा ऐकतच असता किंवा सद्यस्थिती माहिती करून घेत असता, पण एकदा मोकळं आलं पाहिजे, मोकळं मार्केट तपासलं पाहिजे. मग आपला जागेवरती तोटा होतोय का फायदा होतोय, का मार्केटला तोटा होतोय का फायदा होतोय हे आपल्याला कळणार आहे. आज या शेतकऱ्यांनी 500 रुपयांनी जर शेतकऱ्यांनी अपेक्षा व्यक्त केली जर 1100 रुपये मिळत आहेत, 2 वर्षाचं पीक एकाच वर्षात घेतलं ना, ही वस्तुस्थिती आहे. असो, आपण पण एकदा नक्कीच मार्केटला भेट द्यायला या, एवढंच या निमित्ताने सांगेल. धन्यवाद.